नमस्कार. आज आपण करणार आहोत मुशी फ्राय आणि मोरीचं मटण. आमच्या मालवणी भाषेमध्ये मुशीलाच मोरी म्हणतात, म्हणजेच बेबी शार्क. इथे आपण मुशी घेतली आहे आणि ही मुशी मी बाजारातून आणताना साफ करून वरची स्किन वगैरे काढून आणलेली आहे, धुवून स्वच्छ केलेली आहे. आता ही फ्राय करायची आहे. तर त्याला मी 1 चमचा मीठ घेतलं आहे आणि मालवणी मसाला 1.5 चमचा घेतला आहे. तुम्ही तुमच्या घरातला रोजच्या वापरातला मसाला वापरू शकता. आता मी यात 1/2 चमचा हळद घालणार आहे आणि मी यात अर्धा इंच आलं आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात कुटून घेतल्या होत्या, ती पेस्ट टाकते. आणि मुशी फ्राय करताना थोडंसं आंबट असेल तर ती खूप छान लागते, म्हणून मी इथे कोकमाचा आगळ वापरते. हा माझ्या गावचा असल्यामुळे फार घट्ट आहे आणि त्यामुळे तो आंबट जास्त आहे, म्हणून मी यात 2 चमचे पाणी घालते, म्हणजे ह्याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ होईल, म्हणजे सगळ्या माशांना मला लावता येईल. आणि आता हे सगळ्या माशांना लावून घ्यायचे आहेत. ह्या माशाला म्हणजे मुशीला काटे नसतात, मध्ये फक्त एक हाड असतं, त्यामुळे लहान मुलं पण सहज खातात. आता आपला मसालाही लावून झालेला आहे. आता हे 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊ. 15 मिनिटं हे व्यवस्थित मॅरिनेट झालेला आहे. आता फ्राय करायला घेऊया. आणि फ्राय करण्यासाठी या ताटामध्ये मी हे 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 2 चमचे रवा घेते. त्याच्यामध्ये थोडंसं मालवणी मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि हे सगळं एकत्र करून या पिठामध्ये हे शार्कचे पीस आहेत ते घोळवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला व्यवस्थित भाजता येतील. भाजताना असं जर कोटिंग झालेलं असेल व्यवस्थित तर तो मासा आतून भाजला जातो पण आणि बाहेरून जळणार नाही. हे सगळ्या माशांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता मी गॅसवर एक तवा ठेवला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकून घेऊन तेल गरम झालं की हे माशांचे पीस लावून घ्यायचे आहेत तव्यावर. आपल्याला ही शालो फ्राय करायचे आहेत. आणि गॅस कमीच ठेवायचं आहे, कारण हे मासे पटकन शिजणार आहेत. एक बाजू भाजली की मग परतून घ्यायचे आहेत. ही फ्राय मुशी आपण स्टार्टर म्हणूनही घेऊ शकतो. तुम्ही चपाती बरोबरही खाऊ शकता. आता हे दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आपण काढून घेऊया. लहान मुलांना तर असेच खायलाही आवडतात, खूप छान होतात आणि यात काटे नसल्यामुळे व्यवस्थित खाता येतात. आता आपल्याला हे मुशीचं मटण करायचं आहे. आमच्या गावाकडे याला मोरीचं मटण म्हणतात, पण हे मटणाहूनही जबरदस्त लागतं. त्यासाठी इथे मी हे मोरीचे पीसेस घेतले आहेत. मुशी मासा बाजारातून आणतानाच आपण मच्छीवाल्यांकडून व्यवस्थित कापून साफ करून घ्यायचा असतो. जी स्किन असते ना ती खूप घट्ट असते आणि ती आपल्याला घरी काढायचं म्हटलं तर जमत नाही. आता आपल्याला ह्या मटणासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं होतं, ते गरम झालं. त्याच्यामध्ये आलं आणि लसूणच्या 7-8 पाकळ्या टाकल्या आहेत. वर एक कांदा चिरून टाकला आहे. आता हा कांदा चांगला भाजेपर्यंत परतायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि कांदा कोथिंबीर सगळं भाजून घेऊ. कांदा चांगला लालसर व्हायला हवा. आता यात किसलेला ओला नारळ टाकला. आता तोही भाजून घ्यायचा आहे. मला आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची बरं का. हे जे आपण वाटण तयार आता करतो, हे वाटण आम्ही
कायम फ्रीजमध्ये करून ठेवलेलं असतं, म्हणजे सकाळी घाईच्या वेळेला कडधान्यांच्या उसळी वगैरे करायच्या तर ह्याचा वापर होतो. आता हे भाजलेलं कांदा आणि खोबरं आहे ते थंड करून मी वाटून घेतलं आहे. ह्या माशांवर आता आपल्याला जेवढी चटणी हवी तेवढी लावून घ्यायची आहे. हे पटकन शिजतात, त्यामुळे तेलामध्ये टाकून आधी शिजवले आणि नंतर चटणी टाकली तर ते जास्त विरघळून जातील, म्हणून आत्ताच त्याला आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे. आता हे जे मी पीस घेतले आहेत ते वजनी अर्धा किलो होते, त्याला मी 2.5 चमचे चटणी वापरली आहे. ही कमी जास्त तुम्ही करू शकता. आता मी हे सगळं चटणी या पीसनं लावून घेते. आपल्या माशांच्या पीसेसना मसाला लावून झालेला आहे. तर आता मी गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घेतलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं. तेल तापलं की कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे, फक्त थोडा ट्रान्सपरंट करायचा आहे. आता कांदा भाजला की मग मी 2 चमचे मालवणी मसाला घालणार आहे. मालवणी पद्धतीत हे जर बनवायचं असेल मोरीचं मटण तर त्याला फारसे मसाले लागत नाहीत. आमचा मालवणी मसाला पुरेसा असतो. पण तुमच्या जर घरच्या मसाल्यामध्ये गरम मसाला वगैरे कमी असेल तर तुम्ही थोडासा वरून गरम मसाला वापरू शकता. मी इथे 2 चमचे मालवणी मसाला टाकला आहे. तेलावर मसाला चांगला परतून घ्यायचा. अर्धा चमचा हळद घातली आहे. मसाला चांगला परतला की मग आपले मासे टाकूया. माशांना आपण जी चटणी लावून ठेवली आहे ते तसेच टाकायचे आहेत आपल्याला. फोडणीच्या तेलावर मसाला चांगला परतला की मटणाचा रंगही छान लाल येतो, म्हणजे त्याच्यावर तरी येते. आता हे माशांचे पीस तेलात टाकल्यावर खूप सावकाशपणे हलवायचे आहेत, अगदी प्रेमाने. हे पहा, आता मी हे जे थोडंसं भांडं धुतलेलं पाणी आहे तेवढंच टाकणार आहे. आपल्याला केवढं पातळ हवं तर पाणी कमी जास्त करू शकतो. पीसनं हलवायचं नाही, फक्त चमचा तळाला टेकवून गोल फिरवायचा, म्हणजे चटणी सगळीकडे पाण्यामध्ये मिक्स होते. आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, ते म्हणजे कोकम. कोकम सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे. 7-8 तरी टाकलेच पाहिजेत. इकडे मालवणी पद्धतीमध्ये माशांचं जेवण करताना कोकम हे लागतं. आता आपलं सगळंच टाकून झालेलं आहे. मीठ आहे, आंबट तिखट सगळं झालेलं आहे. तर गॅस थोडासा मोठा करून 3 ते 4 मिनिटं शिजू द्यायचं आणि नंतर मग गॅस कमी करायचा. एका उकळीमध्ये हे शिजून येतं, म्हणून गॅस आता कमी करून 2-3 मिनिटं शिजू द्यायचं. आता हे झालं आहे, गॅस बंद करू. आपलं हे मोरीचं मटण तयार आहे. आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. हे मोरीचं मटण तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. अतिशय चविष्ट असतं आणि लहान मुलांसाठी हे खूप चांगलं असतं. हे तयार आहे आमच्या मालवणी पद्धतीतलं मोरीचं मटण, म्हणजे मुशीचं कालवण. मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका.